या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी आपल्या सर्वांच्या स्वागत करतो. त्यानंतर परत एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं या मल्लिकार्जुन देवस्थानाच्या या व्यासपीठावरती आपल्या सर्वांच्या वतीनं आणि संपूर्ण देवस्थान कमिटीच्या वतीनं मी पुनश्च त्यांचं सहर्ष स्वागत करून आमच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचा हा समारोपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी गेल्या महिन्यापासून संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये ज्ञानदासोह अंतर्गत अन्नदासोहाचा हा अद्भुत आणि अलौकिक सोहळा आपण अनुभव झाला. गेल्या महिन्याभरामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळ्या परमपूज्य गुरूंनी आपल्याला या ठिकाणी प्रवचनातून मार्गदर्शन केलेले आहे. त्या सर्व गुरुवर्यांचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये आज सर्वजण उपस्थित आहेत. असा भव्य दिव्य आणि अलौकिक असा कार्यक्रम सोहळा संपन्न होत आहे. आपल्या मसुळीच्या या पुण्यभूमीमध्ये मल्लिकार्जुन देवस्थानच्या या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम हा सोहळा आज जवळजवळ आपण गेल्या 6 वर्षांपासून श्रावण मास कार्यक्रम निरंतर अखंडपणे चालू आहे आणि संपूर्ण महिनाभर आपण सर्वजण या ठिकाणी दररोज उपस्थित राहून हा जो ज्ञानाचा जो ठेवा सर्वांनी आपल्याला दिला आहे तो आपण सर्वांनी घेतलेला आहे. त्यामुळे आपण सर्व भक्तगणांचं आणि श्रोत्या वर्गाचं देखील मी या मल्लिकार्जुन मंदिराच्या प्रांगणामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सुरुवातीला मी आमच्या देवस्थान कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष श्री चिदानंद आरोपीवाडी यांना मी विनंती करतो की आजच्या या समारोपाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक भाषण मनोगत त्यांनी व्यक्त करावं. धन्यवाद. स्तरीय निर्मात्या जे मल्लिकार्जुन या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन देवस्थान कमिटी आयोजित श्रावण मास 2025 आजच्या दिवशी या सार्वजनिक अशा श्रावण मासातील 30वा दिवस सांगता समाज. हा सांगता समाज या ठिकाणी आम्हाला काही आनंद देत नाही. आजचा दिवस आपण समाजासाठी गेल्या महिन्यापासून शिवमय भक्तिमय पूज्य गुरुवर्य कडापुत्र शिराजोमाचे नागरिक महासंघ सगळे सांगता समारंभाच्या दिवशी हा कार्यक्रम आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे गुरुवर्यांच्या गुणातून मुक्त होणे, गुणातून कधीही मुक्त होत नाही. तरी अशा दिवशी शेवटच्या दिवशी या सर्व कार्यकर्ते बंधूंवर भाविकांना जे जे गुरुवर्य आले पूर्वार्धामध्ये जे भाविक आले ते उत्तरार्धामध्ये एकाकडे त्या सर्व गुरुवर्यांचे दर्शन व्हावं, त्यांची वाणी पुन्हा एकदा अशी वचन त्यांच्या ठिकाणी पडावं आणि संपूर्ण श्रावणाच्या पुण्य मिळावं यासाठी सांगायचं. कार्यक्रमाला उपस्थित तुमचे आदरणीय या मंदिराच्या जन्मदिनामध्ये निरंतरपणे सेवा या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनानुसार बनत आहे. हा परिसर बनत आहे. गणेशच्या सिद्धेश्वर मंदिराचे तटस्थ बघी एक सेवा शिवलिंगा स्वामींच्या गुरुवारी महिषाच्या मंदिरात